नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी तुही रे मितवाचा भाग 6. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असालच याची मला खात्रीच आहे. म्हणूनच कथेला लगेचच सुरुवात करूया. चला तर मग कथा ऐकूया. समोर सोप्यावर समीर आडवा होता, परंतु त्याच्या हातातून रक्त वाहत होते. खाली एक फ्लॉवर पॉटच्या काचा इतरस्त पसरल्या होत्या. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू तरळले अन गाल ओळेचिंब झाले. तिचं मन भरून आले. त्याचा चेहरा थोडासा सुकळा अन मलूल पडला होता. तेच बिलकुल नव्हतं. जणू माणसांच्या विखुरलेल्या गर्दीत तो एकटाच होता, मनाने अन शरीराने सुद्धा. स्वतःच्या जगात हरवलेला तो. तिने त्याला आज पहिल्यांदा असं पाहिलं होतं. मनात वेदनेची चिंगारी फुटली होती. तिने हातातली बॅग तिथेच टाकली अन धावतच त्याच्याकडे आली. आपली ओढणी फाडून तिने त्याच्या जखमेवर गुंडाळली. मग ती इकडे तिकडे फर्स्टेक्शन बॉक्स शोधायला लागली आणि 5च मिनिटात तिला फर्स्टेक्शन बॉक्स सापडला. तिने लागलीच ओढणीचा कापड सोडून जखमेवर मलम लावले आणि बँडेज केलं. आणि आता ती हळूहळू त्याच्या हातावर फुंकर मारत घालत होती. जखम त्याला झाली होती, मात्र वेदना तिला होत होती. त्या वेदनेची कळ तिला कदाचित सोसवत नव्हती. काळीज अन हृदय भरून आलं होतं. कितीही रोखलं तरी डोळ्यात तरळले अश्रू. भावना अनावर होऊन अश्रूंना वाट मोकळी झाली होती. अन त्या अश्रूमधला एक अश्रू टपकन त्याच्या गालावर पडला. त्या थंड थेंबाच्या थंडाव्याने त्याने खाडकन डोळे उघडले आणि समोर मनूला पाहून तो अचंबित अन आश्चर्यचकितही झाला. तिला पाहताना तो पूर्णपणे देहभान विसरून तिला एकटक पाहत होता, जणू परत तिला पाहायला मिळतं की नाही. तीही त्याच्या डोळ्यात आरपार पाहत होती. तिला त्याच्या डोळ्यात अनेक प्रश्न, संभ्रमित भाव, अगाध दुःख दिसले. प्रेम तर कुठेच दिसत नव्हतं. आणि ती त्याला असं पाहून नकाशिकात हादरून गेली. तीही त्याला पाहत होती. तिच्या डोळ्यात त्याला काळजी, प्रेम, माया सगळं दिसत होतं. तिने त्याला गच्च भरलेल्या डोळ्यांनी पाहतानाच गच्च मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आज ती त्याला प्रत्यक्ष 2 वर्षांनी पाहत होती. म्हणूनच भावना अनावर होत होत्या. तो दुरावा, विरह आता तिला संपला असे वाटत होते. यापुढे दोघांच्या दुरावा नकोच हेही मन म्हणत होतं. तिला वाटले होते तोही तिला कवटाळेल, परंतु तसे काही झालेच नाही. तो फक्त स्तब्ध बसून आपल्या भावनांना आवर घालण्यासाठी प्रयत्न करत होता. कारण त्याला आता त्याच्या भावना रोखणं गरजेचं होतं असं त्याला वाटत होतं. आपण हिला मिठी मारली घट्ट तर कदाचित आपला तोल जाऊन आपण आपल्या भावना सावरू शकत नाही आणि ती माझी कधीच होणार नाही. आपण जे डोळ्यांनी पाहिलं होतं ते खोटे असू शकत नाही. त्याने हाताने तिला स्वतःपासून दूर ढकलले आणि वेदनेची एक तीव्र शिरशिरी त्याच्या मेंदूपर्यंत गेली. वेदनेने विव्हळलंही तरीही त्याने स्वतःवर ताबा ठेवला. त्याने लगेच हाताकडे पाहिले. आता त्याला आठवले, आपण मनूला कोणा दुसऱ्या मुलासोबत पाहून इतका बिथरला होता. तो तिच्या गालावर किस करतानाचा सीन आठवून आपण रागाने फ्लॉवर पॉट, अजून काही काचेच्या वस्तू फोडल्या होत्या. त्या वस्तूंच्या काचा इतरस्त विखुरल्याही होत्या. त्यातील एक काच आपल्या हाताला लागली होती, त्यामुळेच ही जखम झाली होती. परंतु मन संभ्रमितही झालं होतं. तिला स्वतःच्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा हक्क होता. शेवटी तिची आवड, निवड, भावना, संवेदना महत्त्वाच्या होत्याच की. कारण आयुष्य तिचं होतं. ते आपल्या मनाप्रमाणे जगण्याचाही तिला हक्क होता. समीरने मनूला ढकललं, परंतु जवळ टेबल असल्यामुळे त्याला धरताच ती सावरली होती आणि आता ती समीरचे हावभाव अलगद आपल्या डोळ्याने टिपत होती. ती खूपच हैराण झाली होती. तरी आता समीरला जेवणाची जास्त गरज आहे हे तिला माहिती होतं. या विचाराने ती भानावर आली आणि लागलीच तिने सगळ्या काचा उचलून ती रूम साफ करू लागली.
काचा उचलत असताना एक काच चुकून मनूच्या हाताला रुतली आणि तिच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. औच औच. आई ग. तिला लागलं हे पाहून तो अंगात त्राण नसतानाही तिच्यापाशी धावत आला, कारण तिला वेदनेत तो पाहू शकतच नव्हता. आणि त्याने तिचं बोट लागलीच आपल्या हातात पकडून हळूच फुंकर घालत जवळ असलेली मलम तिच्या हाताला लावली. दोघेही आल्यापासून एकमेकांशी एक चक्कार शब्द बोलले नव्हते, तरीही दोघांच्या वागण्यातून, आचरणातून, डोळ्यात एकमेकांप्रती असणारे प्रेम व्यक्त होतच होतं. कारण जिथं प्रेम असतं तिथं ते एकमेकांपासून लपवता येतच नाही, ते व्यक्त आपोआपच होतं. मनातल्या भावना लपवता येत नव्हत्या. समोरच्या व्यक्तीला वेदनेत पाहून काळजात चरे पडत होते. समीर डाव्या हाताने रूम साफ करत होता. मनूने स्वतःहून त्याच्या हातातून झाडू घेऊन रूम स्वतः साफ केली आणि ती किचनमध्ये गेली. तिने सगळे किचन पाहिले. अर्धेच सामान होते. तिने लागलीच खिचडी घातली आणि ती गप्पपणे बाहेर येऊन बसली, कारण तिलाही आता थोडा राग दाखवायचाच होता. समीरही शांत होता. मनूला माहीत होते ती डिस्टर्ब आहे आणि त्याने बहुतेक सकाळपासून काहीच खाल्ले नसावे. त्यामुळेच पहिलं त्याला खाऊ घालावे, मगच त्याचा मूड पाहून त्याच्याशी बोलावे. थोड्याच वेळात खिचडी झाली. तिने गरमागरम खिचडी प्लेटमध्ये वाढलीसुद्धा आणि ती बाहेर आली. तिने पाहिले समीर टीव्हीवर बातम्या पाहत होता. ती त्याच्यासमोर जाऊन बसली अगदी निमूटपणे आणि तिने हातात एक घास घेऊन समीरच्या समोर धरला. त्यानेही चुपचाप आपले जेवण उरकले, कारण त्यालाही माहिती होतं डोळ्यात तिच्या प्रेम होतं, पण प्रेमासोबत अफाट राग दिसत होता. मग मनूनेही स्वतःचं जेवण करून घेतले आणि समीरच्या हाताला पुन्हा नवीन बँडेज केले. आता पुन्हा दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. मनूला माहीत होते काही झालं तरीही समीर बोलणार नाही. शेवटी तिनेच बोलायचं ठरवलं. मनू, समीर, मी आल्यापासून पाहते की तुम्ही माझ्याशी एक चकार शब्दही बोलला नाहीत. जो मनुष्य माझ्याशी क्षणभर बोलल्याशिवाय राहत नाही, तो इतका वेळ गप्प का? समीर, माझे काही चुकत आहे का? तुम्हाला मी आलेली आवडलं नाही आहे का? समीर, तुम्हाला असा कोणता त्रास होतोय की ज्या त्रासामुळे तुम्ही स्वतःपासून लांब पळत आहात, स्वतःपासूनच स्वतःला हरवत आहात का? आणि आता मला सांगा, स्वतःपासून असं लांब पळून हरवून तुम्हाला आनंद, समाधान, सुख मिळणार आहे का? नाही ना? प्लीज नका ना असे उदास राहत जाऊ. तुमचा उदासन भकास चेहरा पाहिला की माझा जीव तिळ तिळ तुटतो. ह्या हृदयाला किती वेदना होतात आणि मनाला किती चरे पडतात ते नाही सांगू शकत. फक्त एकदाच बोला ना, मोकळेपणाने, अगदी मोकळेपणाने, मनातला प्रत्येक शब्द वेचून. कदाचित माझ्याजवळ सांगून तुमच्या मनावरचा भार थोडा कमी होईल. मनातलं दुःख मनात ठेवून वेदना वाढत जातात. म्हणून ते जवळच्या व्यक्तीजवळ शेअर नक्की करावं. रिलॅक्स फील होतं आणि मन मोकळं झालं ना का प्रत्येक आनंदाचा अनुभव घेऊन जगता येतं मनमोकळेपणाने. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तो तडक आपल्या रूममध्ये गेला. मागून मनूही गेली आणि तिने त्याला मागून गच्च मिठी मारली. तिच्या स्पर्शाने तो क्षणभर शहारला. शेवटी कितीही भावना लपवल्या तरीही तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. तिचा होणारा स्पर्श त्याचे अंग मोहरून टाकत होता. त्यालाही वाटले आपण मागे वळून तिला मिठीत घ्यावे. तो वळणारही होता. तोच त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मनूच्या कॉलेजमधला तो प्रसंग आला आणि मग डोळ्यात अंगार फुलला आणि तो चिडला आणि उद्गारला, मनू, काय चाललंय तुझं? तुला कळत नाही आहे का? काय करते तू? आपण संपूर्ण फ्लॅटमध्ये दोघेच आहोत आणि हे विसरू नकोस की मी मुलगा आहे. तुला जवळ असं आलेलं पाहून माझा तो कदाचित सुटू शकतो. रात्र खूप झाले आहे.
तुला तुझ्या रूमवर हॉस्टेलला जायचं असेल ना, तू तुझ्या रूमवर निघून जा. तो पुढे काही बोलणार इतक्यात मनू म्हणाली, समीर, माझे काहीच चालू नाही आहे. मी काय करते, फक्त तुम्हाला मिठी मारली. आणि मिठी मारणे ही तर कॉमन गोष्ट आहे ना. आणि ती तर आपण 2 वर्षांपूर्वी एकमेकांना भेटताना सहज एकमेकांना कवटाळत होतोच की. फक्त आज थोडी फिलिंग वेगळी आहे. त्या फिलिंगमध्ये आणि ह्या फिलिंगमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ह्या फिलिंग एकमेकांत गुंतवायला भाग पडते. त्यावेळी फक्त मैत्री होती आणि आता मला तुमच्या आयुष्यात मैत्रीपेक्षाही पुढं जायचं आहे, खूप पुढं. तुम्हाला आयुष्याचा सहचार, जीवनसाथी करायचा आहे. माझ्या आयुष्याचा पुढील प्रवास तुमच्या साथीनं मनमुराद चालायचा आहे. आणि तुम्ही म्हणता तुम्ही मुलगा आहात, तुम्ही काहीही करू शकता. परंतु मला स्वतःपेक्षा तुमच्यावर विश्वास जास्त आहे. आणि तरीही तुम्ही चुकून काही केलं तर तो कदाचित तुमचा अधिकार आहे. तेवढा अधिकार तर मी तुम्हाला कधीच दिला आहे. कारण मी आजन्म फक्त तुमचे आहे, कळलं. आणि आता सगळा राग सोडा. सगळी मला तुमच्यासोबत राहायचं आहे. तुम्हाला भेटून माझं समाधान झालं नाही आहे. तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला हसताना पाहायचं आहे. आणि मी काही माझ्या रूमवर जाणार नाही आहे. आता कायमची तुमच्याकडे आली आहे मी, रूम सोडून आई आणि तुमच्यासोबत राहायला. आता मात्र त्याला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. त्याला वाटलं होतं आपण डोळ्यांनीच पाहिलं ते खोटं आहे आणि ही माझीच मनू आहे. तो गप्प जाऊन बेडवर बसला. मनूही जाऊन त्याच्या साईडला मुद्दामून बसली. थँक्यू. तुम्हाला तुही मितवा कथा आवडत असल्यास यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे कथेचा पुढील भाग टाकला की तुम्हाला लगेच त्याची सूचना मिळेल.